नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी आहे, ईडी बद्दल सदाभाऊ खोत यांनी केलेल्या विधानानं नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे। मी देवेंद्र फडणवीसांना मानतो असं म्हणत ईडीचा वेग अजून वाढवला पाहिजे। जे आपल्याकडे आले नाहीत ते घाबरून गेले पाहिजेत असं विधान सदाभाऊ खोतांनी केले। पाहूया। देवेंद्र फडणवीस या माणसाला मी का मानतो, कुणी काय म्हणतो, त्या माणसानं आता लोक म्हणतात काय झालं की ईडी मागे लावते। मी म्हणतो गती वाढवा, ईडीची गती वाढवा। गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाही घाबरून नेला पाहिजे, काहीतरी करा। शिंदे अजित पवारांच्या नेत्यांमागे ईडी लावून भाजपनं पक्ष फोडल्याचा आरोप विरोधकांचा आहे। मी 2 पक्ष फोडून पुन्हा आलो हे फडणवीसांचं विधानही चर्चेत राहिले। त्यात सदाभाऊ खोतांच्या धक्कादायक विधानानं विरोधकांना आयती संधीच दिली आहे। फडणवीसांना मी मानतो असं म्हणत ईडीचा स्पीड वाढवा, समोरचा आपल्याकडे आला पाहिजे, नाही तर घाबरून मेलाच पाहिजे असं सदाभाऊ खोतांनी म्हटलंय। केवल सत्ता के लिए, कुर्सी के लिए जब उद्धव जी ने हमारे पीठ में खंजर घोंपा तो उसके बाद एक समय ऐसा भी रहा। क्या होता है कि हम लोग कहते हैं ना, नथिंग सक्सीड्स लाइक सक्सेस। तो हम जब चुनकर आए तो लोगों ने कहा देखो, मी पुनाइन कहा था ये आ गए। सरकार नहीं बनी तो लोगों ने कहा ये देखो ये बहुत अहंकारी थे, इन्होंने कहा था मैं वापस आऊँगा, ये अहंकार था इनका और इसलिए ये नहीं आए। तो ये तो राजनीति में चलते रहता है। लेकिन मैंने कहा था मैं पुनः इन, तो उसमें 2.5 साल लग गए, लेकिन 2.5 साल बाद आया तो ऐसा आया कि दोनों पार्टी तोड़कर आया। देवेंद्र फडणवीस या माणसाला मी का मानतो, कुणी काय म्हणतो, त्या माणसानं आता लोक म्हणतात काय झालं की ईडी मागे लावते। मी म्हणतो गती वाढवा, ईडीची गती वाढवा। गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाही घाबरून नेला पाहिजे, काहीतरी करा। तिची गती वाढली पाहिजे। सदाभाऊ सारख्या या विकाऊ नेत्यांना बरोबर घ्यायचं आणि ईडीचा दुरुपयोग करून इतर पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा हा जो धंदा चालू केलेला आहे त्याचं बुमरँग या निवडणुकीमध्ये उलटल्याशिवाय राहणार नाही। सदाभाऊंचं एवढंच म्हणणं त्या ठिकाणी आहे की अशा प्रकारे जर कारवाया होत असतील तर त्या कारवायांनी गती घेतली पाहिजे, जेणेकरून ते एक अंतिम टप्प्यात येतील। ईडीवरनं अशा प्रकारचं विधान करणारे सदाभाऊ खोत पहिलेच नाहीये। याआधी भाजपच्या अनेक नेत्यांनी जाहीर विधानं केली आहेत। पण ही भारतीय जनता पार्टी आहे, आमच्याजवळ वॉशिंग मशीन आहे। आमच्या हात आला की आम्ही त्याच्यात टाकतो, स्वच्छ धुतो आणि मग आमच्या लाईनीत उभा करतो। पहा त्याला, हे वॉशिंग मशीन मध्ये निरमा पावडर टाकतो, गुजरातचं निरमा पावडर, आणि तेव्हा तो माणूस स्वच्छ होतो आणि आपल्या पार्टीमध्ये घेतो। माऊली आमचे शेजारी बसलेले होते, स्टेज गमतीशीर आहे। आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं। ते बसल्या बसल्या मला म्हणले का गेला, म्हणजे मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा आठवड्यामध्ये का गेला। काय नाही, मस्त निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही चौकशी नाही, चौकशी नाही, काही नाही। भाऊंचं नाही, वैभवदादा ईडी मागायलाच नाही, मी खासदार आहे भाजपचा। पण मी भाजपचा खासदार आहे, त्यामुळे काही ईडीकडे एवढं येणार नाही इकडं। मी भाजपचा खासदार आहे, त्यामुळे काही ईडीकडे एवढं येणार नाही इकडं। तिथं काय केलं आम्हाला माहिती नाही। कोणतरी काल सांगितलं का 400 कोटीचा MIDCच्या प्लॉटची फाईल आहे म्हणून ते इथे आले, त्याच्यासाठी इथे आलेले नाहीत। सरकार चांगला न्याय देते म्हणून ते इथे आलेले आहेत। खरं म्हणजे आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे आणि ती गुजरातवरनं येते, त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करून जो माणूस आमच्याकडे येईल, आमच्याकडे जो माणूस येईल तो माणूस स्वच्छ होणार आहे। मी म्हणतो गती वाढवा, ईडीची गती वाढवा। गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाही घाबरून नेला पाहिजे, काहीतरी करा। मविया काळात ठाकरेंसोबत असलेल्या प्रताप सरनाईकांनी तर थेट उद्धव ठाकरेंना भाजपसोबत चला या उद्देशानं लिहिलेल्या पत्रानं खळबळ उडवली होती। भाजपशी जुळवून घेतलेले बरे ठरेल, निदान यामुळे माझ्यासह अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना दिला जाणारा नाहक त्रास तरी थांबेल। कोणतीही चूक नसताना केंद्रीय यंत्रणांकडून नाहक त्रास दिला जातोय। केंद्रीय यंत्रणांच्या दलाल नेत्यांकडून सुरू असलेल्या बदनामीला आळा बसेल। आरोप खोटे आहेत, पण एका केसमधनं जामीन मिळाल्यावर दुसऱ्या केसमध्ये, दुसऱ्यातनं तिसऱ्या केसमध्ये गुंतवण्याचे प्रकार सुरू आहेत। आपल्या निर्णयानं हे कुठेतरी थांबेल
असं त्यांनी पत्रात म्हटलं होतं. नुकतंच किरीट सोमय्या यांनी दिलेल्या एका मुलाखतीतही धक्कादायक दावा केलाय. सोमय्या म्हणाले की मी ठरवलं होतं की ठाकरेंशिवाय इतरांचे भ्रष्टाचार बाहेर काढूया, पण देवेंद्रजींनी सांगितलं की पक्षाचा आदेश आहे की त्यांच्याशी संबंधित घोटाळे बाहेर काढायचे. भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्यांनाच तुम्ही तुरुंगात टाकण्याऐवजी मंत्रिपद कशी दिली, यावर सोमय्या म्हणाले की त्यांना पश्चाताप झाला. यापुढे असा भ्रष्टाचार चालणार नाही. जर परत त्यांनी असे भ्रष्टाचार केले तर पुन्हा आवाज उठवणार, असं म्हणत आरोप केलेल्या नेत्यांनीच भ्रष्टाचाराची कबुली दिल्याचं सोमय्यांनी सांगून टाकलं. दरम्यान सदाभाऊ खोत एकाच भाषणात दोन वेगवेगळे लॉजिक देत आहेत. एक म्हणजे ईडीचा धाका न लोकांना फोडा, नाहीतर त्यांना घाबरवून मारून टाका असं म्हणतायत. आणि दुसरीकडे अजित पवार विकासासाठी भाजपसोबत आल्याचंही स्वतः सदाभाऊच सांगतायत. म्हणतो गती वाढवा, ईडीची गती वाढवा. गडी एकतर आपल्यात आला पाहिजे, नाही घाबरून नेला पाहिजे. काहीतरी करा, तिची गती वाढली पाहिजे. दादा सुद्धा मोठ्या ताकदीनं खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले. जेव्हा सदाभाऊ शरद पवार या वयातही आम्हाला चाव्या देत नसल्याचं म्हणत होते, तेव्हा मंचावर बसलेले सदाभाऊ यांचे सहकारी गोपीचंद पडळकरांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. कारण याआधी अजित पवार मवियात असताना तेच महाराष्ट्र लुटतील म्हणून पडळकरांनी दावा केला होता. आता अजित पवारांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चार्ज देणं म्हणजे हे अधिवेशन गुंडाळण्या अगोदर महाराष्ट्र विकून टाकतील. आता त्यांच्याकडे सरकारमध्ये तुम्ही त्यांना काही भाग दिलाय तरी 2,50,000 कोटीच्या वरचा निधी त्यांनी त्यांच्या लोकांना दिलेला आहे. जर अख्खा तुम्ही मुख्यमंत्र्याचा चार्ज दिला तर हे राज्य विकून खातील, हे दुसरं काय करू शकत नाहीत. राज्य शिखर बँकेमध्ये कोण कोण संचालक होतं? एका बाजूला तुम्ही आमदार होता, दुसऱ्या बाजूला तुम्ही मंत्री होता, तरी सुद्धा तुम्हाला बँकेतलंच पद का हवं होतं? 400, 500 कोटी रुपयाच्या त्या मालमत्ता होत्या. जनतेच्या पैशावरती, तिजोरीवरती तुम्ही सगळ्यांनी मिळून दरोडा घातलेला होता. हे महाराष्ट्रानं उड्या डोळ्यानं बघितलेलं होतं. अजितदादा किल्लीकडे बघून बघून म्हातारं झालं. हे म्हातारं किल्ली देत कमराची काढत नाही, म्हणून दादा आता किल्लीला लोंबकाळत म्हणताय, किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही. आणि म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदीनं खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले. स्वतः इच्छुक असलेल्या सदाभाऊ खोतांना तिकीट मिळालं नाही, मात्र ईडीमुळे मोठमोठ्या सरदारांऐवजी सामान्यांना संधी मिळाल्याचा दावा सदाभाऊंचा आहे. विशेष म्हणजे रोहित पवार राजकारणात कसे आले यावरून काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी खुलासा केला. तेच अजित पवार सध्या भाजपसोबत आहेत, पण घराणेशाही विरोधात ईडी महत्वाची असल्याचं सदाभाऊ म्हणतायत. 17ला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे. साहेबांना फोन केला, साहेब म्हणले अजिबात नाही, राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही, धंदा पाणी करा, बारामती ॲग्रो बघा. मी साहेबांचं न ऐकता परस्पर AB फॉर्म तर माझ्याच हातात, म्हणलं धर बाबा भर बाबा, आणि त्याला तिकीट दिलं. ह्यांच्याच घरात खासदार, ह्यांच्याच घरात आमदार, ह्यांच्याच घरात जिल्हा परिषद सदस्य, यांच्याच घरात बँकेचा डायरेक्टर, दूध संघाला चेअरमन ह्यांचाच, कारखान्याला चेअरमन ह्यांचाच, गुलाल ह्यांच्यावर नाचायचं आम्ही. अरे धंदा किती दिवस करायचा? आणि म्हणून मला वाटतं केव्हा तरी गुलाल आमच्या उभी पडून द्या. रवी लवेकर, TV9 मराठी, माढा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.